दरोड्याच्या तयारीतील 4 आरोपींवर मोर्शी पोलिसांची कारवाई. 2 मोटरसायकलीसह साहित्य जप्त. दिनांक 9 जुलै 2026 रोजी पोलीस स्टेशन मोर्शी हद्दीत गुन्हे प्रकटीकरण पथकाने दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 4 संशयित इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122 अन्वये कारवाई केली आहे. पहाटे गस्तीदरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की मोर्शी वरुड रोडवरील वारकरी धाब्याजवळ 2 मोटरसायकलीवर 4 इसम संशयास्पदरित्या थांबले असून ते गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या तयारीत आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचासह घटनास्थळी सापळा रचून छापा टाकला. पोलिसांना पाहताच आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपींनी आपली नावे उमेश कैलास वटके राहणार राजुरा नाका, सागर नरेंद्र खुबरागडे राहणार सुरडी तालुका वरुड, गजानन बन्सीलाल उईके राहणार हरिओम नगर वरुड व रामपाल संतुलाल वटके राहणार विकासनगर वरुड अशी सांगितली. आरोपीकडून बजाज कंपनीच्या 2 मोटरसायकली विना क्रमांक, 1 लोखंडी पिंचीस, 1 मोठा पेचकस, 1 काठी व 1 लोखंडी रॉड असा सुमारे 2 लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी 4ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122 अन्वये कारवाई करण्यात आली. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड आणि उपविभागीय अधिकारी उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक तुषार चव्हाण, अंमलदार छत्रपती करपते, स्वप्नील बायस्कर, अथर्व कोवडे यांनी केली. मोर्शी प्रतिनिधी जितेंद्र श्रीनाथ. नवनवीन आणि ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच जनसूर्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.